E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलची सक्ती रद्द करावी, जुन्या वाहनांसाठी E10 पेट्रोल उपलब्ध करून द्यावं, तसंच नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी केंद्रीय मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या सक्ती विरोधात आणि नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. E20 पेट्रोलमुळे वाहनांच्या मायलेजमध्ये घट होत असून जुन्या वाहनांच्या इंजिन, रबर पाईप, गॅस्केट आणि इतर भागांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आलाय. त्यामुळे वाहनधारकांचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च वाढत असल्याचंही निवेदनात म्हटलंय. 2009 पूर्वीच्या वाहनांसाठी E20 पेट्रोल योग्य नसल्याचा दावा करत पेट्रोल पंपांवर E10 आणि E20 असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मनसेनं केली आहे. नागरिकांना त्यांच्या वाहनासाठी योग्य इंधन निवडण्याचा अधिकार मिळावा, अशी भूमिका मनसेनं मांडली आहे. तसंच E20 पेट्रोलमुळे वाहनधारकांवर होणाऱ्या परिणामांचं प्रशासन आणि पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींसमोर प्रात्यक्षिक दाखवण्याची तयारी असल्याचंही मनसेनं निवेदनात म्हटलंय. दरम्यान नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, गुन्ह्यांमध्ये गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे. नीट प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, प्रभावित विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा घ्यावी आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत समुपदेशन केंद्र सुरू करावं, अशी मागणी मनसेनं केली आहे. या दोन्ही मागण्यांवर 7 दिवसात सकारात्मक कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं देण्यात आलाय. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.